नमस्कार. आता आम्ही आहोत पोखरामध्ये. सकाळचे 8:15 वाजले आहेत आणि निघालो आहे आम्ही पुनहिल ट्रेक करण्यासाठी. पुढच्या 2 तासात आम्ही नया पूल इथे पोहोचलो आहे. आमचा ट्रेक इथूनच सुरू होणार आहे. इथे आता आम्ही गाडी सोडली आहे आणि ट्रेकला सुरुवात करतो आहे. आजचा आमचा पहिला पडाव आहे तिकीदुंगा. आज 27 ऑक्टोबर 2023. 2 दिवसापूर्वी आम्ही काठमांडूत होतो. काठमांडू ते पोखरा हा प्रवास आम्ही बसने केला. रस्ता खराब असल्यामुळे प्रचंड त्रास झाला. त्याऐवजी विमानाने हा प्रवास करणं खरंच गरजेचं आहे. पुनहिलसाठी जो नया पूलपासून ट्रेकिंग रूट आहे तो निसर्ग सौंदर्याने अगदी फार नटलेला आहे. छोट्या छोट्या गावांतून आपण प्रवास करतो आणि त्यामुळेच ज्या शहरातून लुप्त होत असलेल्या परंपरा आहेत, काही सण साजरे करण्याची पद्धती आहेत, त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. दसऱ्याला हे झोपाळे इकडे बांधतात आणि दिवाळीपर्यंत मुलं ह्या झोपाळ्यांचे अगदी आनंद घेत असतात. पुनहिल हा ट्रेक माझ्या मते अगदी सर्व ट्रेकर्ससाठी योग्य, फॅमिली आणि नवीन ट्रेकरसाठी सुद्धा. याचे मुख्य कारण म्हणजे संपूर्ण वाट ही दगडाने बांधलेली आहे. कोणताही टेक्निकल क्लाइंब नाही आहे. राहण्याची, खाण्याची वाटेतील गावांमध्ये अतिशय चांगली सोय आहे. या ट्रेकमधला चॅलेंजिंग पार्ट एकच आहे, तो म्हणजे 2 दिवसामध्ये आपण जवळजवळ 3210 मीटरची उंची गाठतो. Hi. Hi. Tell me your names. Ronak Gurung. You? My name is Ronak Gurung. And who is she? Tessa. Tatha. And you? Okay. Thank you. Nice to meet you. पुनहिलच्या टोकावरून अन्नपूर्णा, धौलगिरी, हिमचुली, माचापुचरे यासारख्या पर्वतांचे अप्रतिम दर्शन होते. आजच्या आमच्या राहण्याच्या जागी म्हणजे तिकीदुंगा इथे आता आम्ही पोहोचलो आहे. तुम्ही समोर बघताय ते लक्ष्मी गेस्ट हाऊस. आज आम्ही इथेच राहणार आहोत. चला तुम्हाला मी आतून दाखवतो इथली हॉटेल्स कशी असतात. हे गेस्ट हाऊस अगदी डोंगराच्या उतारावरच बांधलेले आहे. ओढ्याच्या काठी 2 डोंगराच्या मधून जाणाऱ्या ओढ्याच्या अगदी किनाऱ्यावरती हे गेस्ट हाऊस आहे. संध्याकाळी आम्ही या ओढ्याकाठी गेलो निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. इथे आम्ही अगदी लाख मोलाचे क्षण अनुभवले. आजचा आमचा ट्रेकचा हा दुसरा दिवस. सकाळचे 8 वाजले आहेत आणि नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो आहे. आजचा आमचा स्टे असणार आहे गोरेपाणी इथे. तिकीदुंगा इथून निघाल्यावरती काही अंतर उतार आहे, मग मात्र उलेरी गावापर्यंत अगदी उभी चढण आहे. ही चढण टाळण्यासाठी बरेचसे ट्रेकर उलेरी या गावापर्यंत डायरेक्ट गाडीने येतात. नेपाळमध्ये आम्ही आलो आहे जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक करण्यासाठी आणि त्याचाच शारीरिक, मानसिक तयारीसाठी तसंच ॲक्लिमटाईज होण्यासाठी सरांनी आम्हाला त्यापूर्वी पुनहिल ट्रेकसाठी आणलेलं आहे. उलेरी या गावी आम्ही पोहोचलो आहे. या गावाचं लोकेशन अतिशय सुंदर आहे. डोंगराच्या टोकावरती आणि इथून जे निसर्ग सौंदर्य दिसतंय ते केवळ अप्रतिम आहे. बर्फाने आच्छादलेली शिखरं दिसत आहेत आणि खाली दरीमध्ये अतिशय दाट जंगल आहे. तिकीदुंगापेक्षा इथे राहण्याची उत्तम सोय आहे. पुन्हा जर पुनहिल ट्रेकला आलो तर उलेरीमध्येच हॉल्ट करणार 1 दिवसाचा हे नक्की.
मैडम जी खाना खाइए। इलायची है, अच्छा खाना नहीं है। नमस्कार जोशी सर। नमस्ते मिलिंद जी। चांदेकर जी कहाँ है? आ रहे शाह जी। हेलो मिलिंद। हेलो डॉक्टर वेलकम टू उलनी। नेपाळमध्ये टुरिझम हा एक मोठा व्यवसाय आहे, पण त्या जोडीला शेती, बकऱ्या किंवा मेंढ्या पाळणे आणि त्याबरोबर आलेली इतर कामं इथे गावांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. उलेरीमध्ये आता आमचा नाश्ता झाला आहे आणि घोरेपाणीच्या दिशेला आम्ही सरकतो आहे. अर्थात वाटेत दिसणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेतच. दुपारच्या जेवणासाठी आम्ही जिथे थांबतोय ते रेस्टॉरंट बघा, मी तुम्हाला आतून दाखवतो. किती प्रशस्त आहे आणि सोयी बघा तिकडच्या किती चांगल्या आहेत. अगदी मोठे ग्रुप जरी एकाच वेळेला आले तरी त्यांची पण इथे उत्तम सोय होऊ शकते. आणि या हॉटेलचं लोकेशन तर अगदी अप्रतिम आहे, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं. संध्याकाळ झाली आहे आणि घोरेपाणीला आम्ही पोहोचलो आहे. सकाळी सांगितल्याप्रमाणेच आजचा आमचा स्टे हा इथेच आहे. जगह दे दो, हमें जाने के लिए जगह दे दो. जाऊं? और नाम भी बताओ. आपका नाम क्या है? मेरा नाम नहीं है। इसका नाम नहीं है. आपका नाम क्या है? मेरा नाम भी नहीं है। गुड गर्ल. घोरेपाणी पुनील ट्रेकसाठीचं बेस्ट विलेज. अतिशय सुंदर छोटंसं टुमदार गाव. इथे आलात तर तुम्ही अगदी त्याच्या प्रेमातच पडणार. आज आम्ही आता राहणार आहोत इथल्याच या समोरच्या हॉटेलमध्ये. आजचा तिसरा दिवस. सकाळचे 4:30 वाजले आहेत. आम्ही निघालो आहे आता पुनीलच्या व्ह्यू पॉईंटपर्यंत. थंडी खूप आहे आणि सर्व गरम कपडे आम्ही घातलेले आहेत. पुनीलच्या चेकपॉईंटला आम्ही पोहोचलो आहे. इथे तुमचं तिकीट तपासलं जातं आणि मगच वरती जाण्याची परवानगी आपल्याला मिळते. सूर्य जसा वरती येतोय आकाशाने आपले रंग उधळायला सुरुवात केली आहे. हा आताचा केशरी रंग बघा किती मस्त दिसतोय. पुनीलच्या व्ह्यू पॉईंटवरून जे आता तुम्ही समोर दृश्य बघताय ते शब्दात व्यक्त करणं अगदी कठीण आहे आणि ते अनुभवण्यासाठी एकदा तरी इथे येणं खरंच गरजेचं आहे. धन्यवाद.